नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती असेल की पोहे हा सगळ्यांच्या घरामध्ये झटपट होणारा पदार्थ असो. बरेचसे जण सकाळच्या नाश्त्याला पटापट होणारा म्हणून पोहे बनवतात. पण आज आपण नागपूर स्पेशल तर्री पोहे बनवूया. त्यासाठी लागणारे साहित्य आहे कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता, जिरं, मोहरी आणि हे आपल्याला तर्रीसाठी लागणारे कडधान्य आहे. हे हरभरे आहेत. ह्याला मी मोड काढून घेतलेले आहेत. हे बघा, चांगले मोड आलेले आहेत. ह्याला मोड काढल्याने आपल्याला त्याच्यामधले जीवनसत्व भरपूर मिळतात. त्यामुळे शक्यतो करून मोड काढूनच घ्या कडधान्याला. आणि ह्याला मी वाफवून सुद्धा घेतलेले आहेत, म्हणजे आपली तर्री लवकर पटापट होऊन जाईल. पोहे घेतलेले आहेत, हे जाडे पोहे आहेत. आणि आपला गरम मसाला, हे धने पावडर, जिरा पावडर, गरम मसाला. आणि हे वाटण्यासाठी कांदा, खोबरं, आलं आणि लसूण ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे. शेंगदाणे, कॉर्नफ्लेक्स आणि पातळ पोह्यांचा हा चिवडा आहे. हे दोन्ही तुम्हाला ऑप्शनल आहे, तर तुम्हाला हवं असल्यास घेऊ शकता किंवा नाही घ्यायचं असेल तर नका घेऊ. पण घेतलात तर त्या डिशला चांगला टेस्ट येईल. मीठ, हळद, कोथिंबीर आणि लाल तिखट. चला तर मग आपण पहिल्यांदा हा वाटण तयार करून घेऊया. आता आपण आपले जी आमटी आहे ते बनवायला चालू करूया. आता तर्री म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये साहजिकच कट आला पाहिजे आपला. त्यासाठी आपल्याला मग आता तेल पण त्यानुसार भरपूर घालायला पाहिजे. आपण हे 3 मोठे चम्मच तेल घालूया, म्हणजे आपल्या तर्रीला चांगला कट येऊन जाईल. आता आपलं तेल चांगलं तापलेलं आहे. ह्याच्यामध्ये आता मोहरी घालूया. मोहरी तडतडली की थोडीशी जिरे, तमालपत्र आणि आपली जी मसाल्याची पेस्ट केलेली आहे आपण, ही आता ही सगळी ह्याच्यात घालायची आहे. गॅसची फ्लेम बारीकच ठेवा. आता मसाला आहे जो आपला, तो चांगला तेलात परतवून घ्या. कारण का आपला कांदा आपण कच्चा टाकला होता, त्यामुळे थोडे जरा गॅसची फ्लेम वाढवून त्या मसाल्याला चांगलं परतवा. आता आपल्या मसाल्याचा बघा थोडासा कलर चेंज झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये लाल तिखट घालूया. 1 चम्मच लाल तिखट, हळद अर्धा चम्मच, जिरा पूड 1 चम्मच, धने पूड 1 चम्मच, गरम मसाला पावडर 1 चम्मच. आणि या सगळ्या मसाल्याला व्यवस्थित परतवून घ्या याच्यामध्ये. आता आपलं जे हे आपण बॉईल केलेले चणे होते ते आपण ह्याच्यामध्ये आता घालूया. आता या मसाल्यासोबत ह्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे. हे बॉईल केल्यानंतर जे पाणी होतं ते मी साईडला काढलं होतं. हे आता आपण ह्याच्यामध्ये घालूया. जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढंच पाणी त्याच्यामध्ये घाला. आणि आता आपल्याला याला बारीक फ्लेमवरती सगळं उकळी येण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आपण अगोदर मीठ टाकलं नव्हतं, ते आता मीठ टाकूया.
आता आपण याला उकळी आणायला ठेवूया आणि आपले पोहे बनवायला घेऊया। आता आपण थोडंसं तेल घालून पहिल्यांदा शेंगदाणे थोडे फ्राय करून घेऊया। हे आपले शेंगदाणे चांगले भाजून झालेले आहेत। याला पोह्यातच काढून घ्या, म्हणजे त्याचं एक्स्ट्रा तेल जे काही असेल ते पोह्यातच सगळं अब्झॉर्ब होऊन जाईल। आता आपण पोहे बनवण्याची बाकीची तयारी करून घेऊया। याच्यामध्ये 2 माप तेल घालूया। आपलं तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये मोहरी घालूया। मोहरीचा आवाज यायला लागल्यानंतर जिरं घाला। कढीपत्ता, मिरची आणि कांदा। आता कांदा आपला चांगला परतून झालेला आहे। ह्याच्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर घालूया। कोथिंबीरमुळे त्याला चांगला स्वाद येतो। मग हळद, मीठ चवीनुसार, आणि आपले भिजवलेले पोहे जे आहेत ते आता याच्यामध्ये घालूया सगळे। आता हे आपले पोहे पण बनवून तयार आहेत आणि ही आपली आमटी पण उकळून तयार झालेली आहे। आता याच्यामध्ये आपण हे टोमॅटो घालूया, म्हणजे टोमॅटोचा चांगला रस त्याच्यामध्ये उतरणार आहे। 1-2 मिनिटं असंच हे टोमॅटो घालून त्याच्यामध्ये उकळवत ठेवायचं आहे। आपला कट पण किती छान आलाय बघा, स्मेल सुद्धा खूप सुंदर येत आहे। आता हे आपलं सगळं तयार झालेलं आहे। आता आपण प्लेटिंग करायला चालू करूया। आता हे आपले पोहे ताटात टाकलेले आहेत, त्याच्यावरती आपण हे पातळ पोहे थोडेसे भरभरून टाकूया। ज्या वेळेला तुम्ही पोहे खाणार त्यावेळेला ते कुरकुरीत, त्याचा फ्लेवर खूप छान लागतं आणि कॉर्नफ्लेक्स मुलांना फार आवडतात, त्यामुळे मग मुलांसाठी म्हणून आपण कॉर्नफ्लेक्स टाकूया। कोथिंबीर थोडी। आता ह्याच्यावरून आपण आपलं जे आता कट केलेलं आहे तरी पोह्याचा ते घालूया। आता हे आपले तर्री पोहे तयार आहेत। जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा।